ठाकरे यांनी आज मीरा भाईंदरमध्ये विजयी सभा बोलावली आहे। मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत। पोलिसांची दडपशाही झुगारून मोर्चा काढलेल्या मनसैनिकांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत। तर मीरा भाईंदरमधील समेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ही दोन दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे हे मीरा भाईंदर दौरा करणार आहेत। तर ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरचा राज ठाकरे दौरा करणार आहेत। या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेलच। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, या सर्व सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलू शकतात, काय याबाबत अधिकची अपडेट आहे? माधुरी, खरं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे आज मेळावा घेणार आणि हेच वाक्य खरं झालंय। कारण आपण बघू शकतो तर मंच जो आहे तो मंच आता लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात हा मंच संपूर्ण लावण्यात येईल। मनसेअध्यक्ष राज ठाकरे याच खऱ्या अर्थाने मीरा रोडमध्ये आज शाखेच्या उद्घाटनासाठी येत आहेत। ती शाखा पण आपण प्रेक्षकांना दाखवूया। हीच ती शाखा आहे ज्या शाखेच्या उद्घाटनासाठी मनसेअध्यक्ष राज ठाकरेकडे येत आहेत आणि आपण संपूर्ण मंच बघू शकतो। तर मागच्या 2-3 दिवसापासून मनसेअध्यक्ष राज ठाकरे इथे येऊन काय बोलणार याची चर्चा होती। मात्र असं ठरलं होतं की मनसेअध्यक्ष राज ठाकरे फक्त आपल्या कार्यकर्त्यांशी बातचीत करतील। मात्र आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे संपूर्ण मीरा रोड वासियांना संबोधित करतील। संपूर्ण बॅनर जे आहेत त्या पूर्ण परिसरात लागलेले आहेत। मनसेअध्यक्ष राज ठाकरे ओम शांती चौक जो आहे तो या रस्त्याच्या पलीकडे आहे आणि त्या पलीकडच्या रस्त्यावरून थेट ते या शाखेकडे त्यांच्या येतील। एकंदर पाहिलं गेलं तर महत्त्वाची ही गोष्टच आहे की मनसेअध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलतील। त्याचा अर्थच हा की मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला विरोध पोलिसांनीच केला। पोलिसांनी अनेक मनसैनिकाला नाही तर मराठी सर्वसामान्य लोकांना देखील तेव्हा ताब्यात घेतलं होतं। मात्र तो मोर्चा यशस्वीपणे निघाला। आज त्या संपूर्ण गोष्टीनंतर जेव्हापासून तो राडा झालाय तेव्हापासून ते आंदोलनानंतर मोर्चानंतर ते आज पहिल्यांदा बहुधा मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोडला येणार आहे। मीरा रोडला आल्यानंतर ते याच मंचावरून खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत। एकंदर काल विधान भवनात जे घडलं त्यानंतरचं जे राजकारण त्याच्यावर पण मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं वक्तव्य केलंय। मात्र आज मराठी माणसाच्या मुद्द्यावर जेव्हा संपूर्ण गोष्ट एकत्र आली होती त्या मराठी माणसाला आज ते काय सांगतील, इकडच्या मीरा रोड वासियांना ते काय सांगतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता माधुरी लक्ष लागलेलं आहे। नक्कीच श्रेयस, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।